गावात शेतकऱ्यांकडून गायीचं मुलींप्रमाणे डोहाळे जेवण साजरे, अनोख्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा। भोर तालुक्यातील ताभाड गावात एक अनोखा आणि भावनिक क्षण साक्षीला आला आहे। काही दिवसांपूर्वी येथील शेतकरी श्री सूरज उर्फ सोन्या विलास खुटवड यांनी आपल्या देशी गायीचं डोहाळे जेवण अगदी मुलींप्रमाणे साजरे केले होते। या कार्यक्रमाची चर्चा संपूर्ण परिसरात वाऱ्याच्या वेगाने पसरली होती। आता या गायीला वासरू खोंड झाला असून त्यानंतरची पाचवी दिनांक 2 एप्रिल रोजी मोठ्या थाटात पार पडली। या कार्यक्रमासाठी नातेवाईक, मित्रमंडळी आणि गावकऱ्यांना आमंत्रित करण्यात आले होते। खुटवाड कुटुंबियांनी गायीच्या पाचवीसाठी घरात पारंपरिक सजावट केली होती। पूजन, गोडधोड जेवण आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे वातावरण भारावून गेले होते। गायीवर अपार प्रेम करणाऱ्या खुटवड कुटुंबियांनी आपल्या भावनांना आणि समाजातील संस्कृतीला जपण्याचा केलेला प्रयत्न समाजात नवा आदर्श घालून देणारा ठरतोय। या प्रसंगी खुटवड यांचे थोरले चिरंजीव बोलताना म्हणाले, आजच्या ट्रॅक्टरच्या युगात बैल आणि देशी गायी पाळण्याचं प्रमाण खूपच कमी झालंय। मात्र आमचे आई वडील नेहमी म्हणतात, गायी ही गोमाता आहे। आमच्याकडे असलेल्या देशी गायी जास्त दूध देत नाहीत आणि बैल शेतीत फारसा उपयोगी राहत नाही, तरी देखील आम्ही त्यांचं पालन आमच्या भावंडांसारखंच प्रेमानं करतो। त्यांचे लाड करतो कारण ते आमच्या कुटुंबाचा भाग आहेत। या कार्यक्रमाचे माजी सरपंच गणेशाबा खुटवड यांनी विशेष कौतुक करत सांगितले, सोन्या खुटवड यांनी दाखवलेला संवेदनशीलपणा आणि परंपरेचं जतन करण्याचा हा प्रयत्न खरंच प्रशंसनीय आहे। अशा उपक्रमातून ग्रामीण संस्कृतीचा खरा आत्मा दिसून येतो। गायीला गोमातेचा दर्जा देणाऱ्या आणि तिच्या संगोपनात ममता जपणाऱ्या खुटवड कुटुंबियांचं गावात सर्वत्र कौतुक होत आहे। आधुनिकतेच्या काळातही परंपरेचा, श्रद्धेचा आणि प्रेमाचा हा संगम समाजासाठी एक प्रेरणादायी संदेश देणारा ठरत आहे।